झी 24 तास एक पाऊल पुढे। जून महिन्यात झी 24 तासनं या भिक्षकरी गृहातल्या भिकाऱ्यांचं विदारक वास्तव स्टिंग ऑपरेशन करून समोर आणलं होतं। झी 24 तासच्या वृत्ताची दखल घेतल्यानंतर भिकाऱ्यांना सुविधा मिळायला लागल्या आहेत। शिवाय संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईलाही सुरुवात झाली आहे। काय नेमकी कारवाई झाली आपण सविस्तर जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी संजय पवार आपल्यासोबत आहेत। संजय, अखेर झी 24 तासनं जे वृत्त दाखवलं होतं त्याची दखल घेतल्याचं लक्षात येत आहे, काय नेमकी कारवाई झाली आहे? पंकज, हे खेडगावमधलं भिक्षकरी गृह होतं। इथे 130 भिक्षकरी त्यांना तिथे स्थानबद्ध करण्यात आलेलं होतं आणि त्यावेळेस एकूण 2 वर्षामध्ये 150 भिक्षकरांचा त्या भिक्षकरी गृहामध्ये मृत्यू झालेला होता। त्यांना जे शासनातर्फे जी सुविधा दिली जात होती ती कोणतीही सुविधा तिथे दिली जात नव्हती। त्यांना उपाशी मारलं जात होतं, त्यांना कोणत्या आरोग्यविषयक सुविधा पुरवल्या जात नव्हत्या। हे विदारक चित्र आपण जेव्हा झी 24 तासनं आपण समोर जेव्हा आणलं तेव्हा प्रशासन जागा झालं। राज्य सरकारमधले वरिष्ठ अधिकारी या भिक्षकरी गृहाला जेव्हा त्यांनी भेटी दिल्या ते सुद्धा आश्चर्यचकित झाले। त्यांना सुद्धा हे विदारक चित्र खूप दयनीय वाटलं आणि त्यांनी लगेच कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। आणि याच्यामध्ये एक अधीक्षक एम पाटील आणि मोहम्मद बेली या दोघांना निलंबित करण्यात आलेलं आहे। 14 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। पंकज, नक्कीच संजय, आणि या जे भिक्षकरी यातले जे राहणारे आहेत बेगस, त्यांना नेमक्या काय सुविधा आपल्या बातमीनंतर मिळायला लागल्या आहे? नक्कीच पंकज, आपल्या बातमीनंतर त्या भिक्षकरी गृहाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर माळी यांनी भेट दिलेली होती। तेव्हा या बातमीमध्ये त्यांनी जे चित्र पाहिलेलं होतं त्या जेव्हा 3 दिवसांनी या भिक्षकरी गृहाला भेट दिली तेव्हा इतकं चित्र बदललेलं होतं की भिक्षकरांना कपडे दररोजच्या दररोज नवीन जोड लगेच देण्यात आलेला होता। 2 ड्रेसचे जोड त्यांना देण्यात आलेले होते आणि त्यांना सकाळचा उत्तम नाश्ता, सकाळी ढाकळाचं ताजं जेवण, दुपारचा चहा, संध्याकाळचं जेवण, अशा पद्धतीचं जेवणाची चांगली उत्तम सोय तिथे करण्यात आलेली होती। स्वयंपाकघर स्वच्छ केलेलं होतं आणि स्वयंपाकघरामध्ये सर्व गरम स्वयंपाक करून त्या भिक्षकांना देण्यात आलेलं चित्रण सुद्धा डॉक्टर माळी यांनी काढून आपल्याला झी 24 तासात दिलेलं होतं। एकूण हे चित्र भिक्षकांना एक आनंददायी होतं आणि त्यांनी याबद्दल धन्यवाद पण दिलेले आहेत। पंकज, नक्की धन्यवाद संजय दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। संजय पवार आमचे प्रतिनिधी माहिती देत होते। भिकाऱ्यांना या ठिकाणी सुविधा तर मिळायला लागल्या आहेत, शिवाय या दुरवस्थेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना, व्यवस्थापकांना बडतर्फ करण्यात आलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।